एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 1570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता कार्यक्रम राबवण्यात आला असून यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींचा सुद्धा समावेश आहे। या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी 6 मार्च पासून सुरू झाली आहे। या निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे। चांदूर रेल्वे तालुक्यात 28 ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे। या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र मागवण्याचा व सादर करण्याचा कालावधी 6 मार्च ते 13 मार्च असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून होणार आहे। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिन 18 मार्च असून दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 18 मार्चला दुपारी 3 वाजेनंतर प्रसिद्ध होणार आहे। आवश्यक असल्यास 29 मार्च रविवार रोजी सकाळी 7:30 वाजेपासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10(1)(अ) मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्या जागांसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल, असं राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च रोजी पत्र काढून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे। त्यामुळे आता उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत सदर कागदपत्र सुद्धा जोडावी लागणार आहेत। याबाबतची माहिती चांदूर रेल्वेचे तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्या अनुषंगाने चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये 28 ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 6 मार्च 2020 पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। यापूर्वी मागासवर्गीय किंवा आरक्षित जागेवर जात प्रमाणपत्र व त्यासोबत जात वैध प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी समितीकडे दिलेले दाखल केलेला प्रस्ताव त्याची पोचपावती दाखल केली तरी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देणे शक्य होते। परंतु आज रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या पत्रांमुळे जात वैधता प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। 20 सप्टेंबर 2019च्या अध्यादेशान्वये 30 जून 2020 पर्यंत जात वैध प्रमाणपत्राऐवजी जात पडताळणी समितीकडे दिलेल्या पोच ही याबाबतची मुदतवाढ देण्यात आलेली होती। परंतु या अध्यादेशाचे अजूनपर्यंत अधिनियमात रूपांतर झालेले नसल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रान्वये सदर आरक्षित जागेवर जात वैधता प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। जात पडताळणी समितीकडे दिलेल्या प्रस्तावाची पोच चालणार नाही याबाबतची सर्व संभाव्य उमेदवार यांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। शहजाद खान, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।